यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नमस्कार, मी आरती अवठी। स्वागत आहे तुमचं TV9 मराठीचा खास शो डंके की चोट पर। आज या मंचावर एक खास महिला नेते आलेले आहेत। लहानपणापासून समाजकारण आणि राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं। भाजपसारख्या मोठ्या पक्षातून त्यांनी राजकारणात एंट्री केली। त्यानंतर पराभव विजय या सगळ्याचा सामना करत त्यांनी आपलं राजकारणाची कारकीर्द पुढे चालवत ठेवली। आता सध्या त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत। शिवसेनेची भक्कम बाजू या जनतेसमोर मांडत असतात। आतापर्यंत त्यांनी अनेक आंदोलने केली, महिलांचे प्रश्न अग्रस्थानी मांडत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। आता सध्या चालत असलेल्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात महायुतीमध्ये नेमकं काय धुसफूस चालू आहे, लोकसभा निवडणुकांसंदर्भात शिवसेनेची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, या सगळ्या गप्पा आपण त्यांच्यासोबत मारणार आहोत। स्वागत आहे मनीषा कायंदेजी तुमचं TV9 मराठीच्या खास शो मध्ये। माझा पहिलाच प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडलाय, कसं काय वातावरण आहे शिवसेनेमध्ये, काय चाललंय नेमकं? नाही, अतिशय चांगलं वातावरण आहे। एकतर आपण पाहिलं की लोकांना आवडणारं सरकार, ज्या युतीला लोकांनी मतं दिली होती, म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लोकांनी एक युती म्हणून मतं दिली होती 2019 मध्ये, आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्या अनेकांना आवडल्या नाही आणि त्याचे विपरीत परिणाम काय झाले ते देखील आपण पाहिलं। आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं आणि त्यानंतर हे सरकार महायुतीचं स्थापन झालं, त्यामुळे सर्वच गोष्टींना एक गती आली आहे, विकासाला गती आली आहे। आणि महाराष्ट्राच्या लोकांना जे आवडत नव्हतं, ज्या पद्धतीचं सरकार जे चाललं होतं, त्यातनं एक प्रकारची सुटका मिळाली, लोकांची सुटका झाली त्या सगळ्या महाआघाडीच्या सरकारमधून। आणि आता बऱ्यापैकी सरकारने ग्रिप पकडलेली आहे, विकास कामं जोरात सुरू आहे आणि लोक समाधानी आहेत। तुम्ही म्हणता लोक समाधानी आहेत, प्रचार जोरात सुरू आहे। आधी बाळासाहेब, नंतर उद्धव ठाकरे तुमचे ब्रँड होते, आता उद्धव ठाकरे किंवा ठाकरे आडनावाशिवाय तुम्हाला प्रचार करावा लागतोय, कसं वाटतंय? नाही बघा, ब्रँड नेहमीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे हेच राहिले आहे। कारण हिंदू हृदय सम्राट ही उपाधी फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांना ती लोकांनी दिलेली होती, उत्स्फूर्तपणे, प्रेमाने, आणि ते जगात सगळीकडे तेच नाव त्यांचं आहे। त्यामुळे ब्रँड आमचे तेच आहेत। आणि हिंदुत्व आणि विचार, हिंदुत्वाची विचारधारा, जे त्यांचं स्वप्न होतं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं, मग राम मंदिर असेल, आर्टिकल 370 जम्मू काश्मीरमधनं काढणं असेल, ट्रिपल तलाकच्या बाबतीत असेल, सर्वच युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, तर हे जे स्वप्न होतं त्यांनी एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेने एकत्रित पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे। पण उद्धव ठाकरे नाहीत तुमच्यासोबत, त्यांच्याकडे सिंपती जाईल असं वाटतं या निवडणुकीत? नाही, लोकांना बघा, लोकांना ह्या विषयाशी सिंपती म्हणजे काय बरं, सिंपतीने कोणाचं काम होणार आहे का? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र ही निश्चितच त्यांची ओळख पुसता येणार नाही, परंतु ते मुख्यमंत्री म्हणून कसे होते, ते पक्षप्रमुख म्हणून कसे होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कशी राहिली आणि त्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान झालं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार, हे लोकांना लक्षात आहे। आणि आत्ताचं हे 2 वर्ष जे सरकार महायुतीचं आहे, त्यामध्ये ज्या अनेक म्हणजे इथे सगळं सांगायला जाईल जवळजवळ 500-600 निर्णय आहेत सरकारचे, तर हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत विविध माध्यमातून। शासन आपल्या दारीच्या माध्यमातून 5,40,00,000 लोकांना फायदा झाला आहे थेट। तर लोकांना सिंपती आणि याच्याशी काही मतलब नाही आहे। लोकांना आपलं काम होतं आहे ना नागरिक म्हणून, आणि सरकार परफॉर्म करते का। लोक जेव्हा मतपेटीकडे जातील मत द्यायला, तेव्हा ते हे विचार करतील की राज्य कसं चाललंय।
माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही इतकं सगळं सांगितलं, तुम्ही जेव्हा राजकारणात भाजपमधून प्रवेश केला, पण त्यानंतर जेव्हा संविधानिक पदावर येण्याचा तुमचा प्रयत्न झाला तर 2 वेळा तुम्ही पराभूत झाला. पण ते एकटे उद्धव ठाकरे होते ज्यांनी तुम्हाला विधान परिषदेतून संधी दिली. तर तुमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल काय भावना आहेत नेमक्या? नाही, माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आदर निश्चित आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्यावर मी कधीच, बघा, मी राजकारणामध्ये मी प्रवक्ता अनेक वर्ष राहिली आहे. 2014 पासून मी प्रवक्ता आहे. त्याही अगोदर मी ऑफिशियल प्रवक्ता नसले भाजपमध्ये, तरी पण मला चॅनल्सवर जाणं आणि हे सगळी सवय होती. मी कधीच कोणाला बिलो द बेल्ट रिमार्क करत नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आपण टीका करावी तर धोरणात्मक टीका असावी असं मला नेहमी वाटतं. आणि त्यांनी संधी दिली निश्चितच. बघा, माझा 2 वेळा पराभव झाला. त्यावेळा अगदी थोड्या मतांनी झाला. 1997 मध्ये असेल किंवा 2009 मध्ये मनसेची लाट होती, त्यामध्ये ज्या अनेक सीट त्या लाटेत गेल्या त्यातली माझी एक सायन कोळीवाडा विधानसभेतून मी लढले होते. नंतर कारण मला मतदारसंघ नव्हता आणि विधान परिषदेत मग जाण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि ती संधी निश्चितच मला शिवसेनेत मिळाली. ना, तुम्ही आताच सांगितलं की तुम्हाला शिवसेनेत खूप संधी मिळाली. मग तुम्ही शिंदेंकडे का गेलात आणि जाताना पण एवढा उशिरा का निर्णय घेतला? बघा, निर्णय उशिरा घेण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो उठाव केला, बंड केलं, त्यावेळेला पहिले 2-3 महिने असं लक्षात नाही आलं कदाचित हे सगळे एकत्र येतील किंवा काहीतरी पॅचअप होईल. कारण खूप मोठी गोष्ट होती. 40 आमदार निघून जाणं, नंतर काही काळाने लगेचच खासदार निघून गेले, तर म्हणजे थोडे कन्फ्युजन होतं आणि कोर्टाचं प्रकरण इतकं खेचलं जाईल आणि असा हा निर्णय होईल, कारण त्याच्यामध्ये कायदेशीर पेच पण बरेच होते. म्हणजे असं नाही की मला विधान परिषद वाचवणं किंवा हा विषय नव्हता, परंतु त्यानंतर जे काय माननीय उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये जे काय होतं ते न पटण्यासारखं होतं. आता त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये मी पण एकदा त्या ह्या ताडदेवला जे आहे मैदान, तिथून ती रॅली निघाली होती, परंतु ते न पटण्यासारखं होतं कारण काँग्रेसबरोबर विचार जुळूच शकत नव्हते. आणि माझं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असल्यामुळे ते तर कधीच पटणं शक्य नव्हतं, परंतु प्रवक्ता म्हणून डिफेंड करावं लागत होतं किंवा एक ओबिडियंट कार्यकर्ता म्हणून आम्ही फॉलो करत होतो पक्षप्रमुखांचे आदेश. परंतु ते जास्ती वेळ ती फरफट मला असं वाटलं माझी होते आहे आणि ते अधिक काळ मला वाटलं नाही म्हणून थोडा उशीर लागला. परंतु नंतर दडपण असतं मनावर अनेक गोष्टींचं, कारण मी ऑलरेडी भाजपमधनं शिवसेनेत आले होते आणि परत आपण काहीतरी वेगळ्या रस्त्यावर जायचं, तर निश्चितच एक महिला म्हणून दडपण अधिक होतं. तुम्ही म्हटलात की आता महिला म्हणून दडपण होतं, पण एक चित्र असं बघायला मिळालं नंतरच्या काळामध्ये की मुंबईतल्या ज्या महिला नेत्या होत्या, म्हणजे जसं तृष्णा विश्वासराव असतील, शीतल म्हात्रे असतील, तुम्ही असतील किंवा नीलमताई असतील, सगळ्या महिला नेत्या एकनाथ शिंदेंकडे गेल्या. कारण काय, म्हणजे असं काय घडलं की महिला नेत्यांना तिकडे जावं लागलं? बघा, शिवसेनेत नेहमीच आम्हाला असं वाटायचं की म्हणजे बघा, महिलांना संधी मिळत होती, नाही असं नाही. म्हणजे उपनेत्या अनेक वर्ष फक्त 3च महिला उपनेत्या होत्या. नंतर एक 4 प्रियंका चतुर्वेदी उपनेत्या झाल्या आल्या. त्यानंतर अजून काही महिला आल्या आणि संघटनात्मक किंवा संघटनात्मक जडणघडणीमध्ये महिला नेता कधीच शिवसेनेत नव्हती. ज्या देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट
गॉट एयर कूलर का चमत्कार। मान्य नीलमताई गोरेंना आत्ता संधी मिळाली, त्यानंतर भावनाताई गवळी असतील आणि मीनाताई कांबळी, आणि आम्ही नेहमी आमच्यात जेव्हा चर्चा करायचो महिलांमध्ये, मी नीलमताई असो, की सचिव पद एखाद्या महिलेला का आत्तापर्यंत दिलं गेलं नाही, तर या गोष्टीचा आम्हाला नेहमी खंत वाटत होती। आणि जेव्हा माननीय शिंदेजींनी मला इकडे म्हणजे चर्चा होत होत्या, ते म्हणत होते आमच्यासोबत काम करा, त्यांचे वाक्य नेहमी असे होते की आमच्यासोबत काम करा, म्हणजे त्यांना काम करणं, काम करणारी लोकं त्यांना पाहिजेत। आणि ते पाहत होते विधान परिषदेमध्ये फर्स्ट टर्म असून पण परफॉर्मन्स पाहत होते, अनेक प्रश्न, म्हणजे ज्या दिशा कायदा जेव्हा तिकडे आंध्रामध्ये पास झाला तेव्हा मी ते गृहमंत्री होते काही काळ, तेव्हा मी त्यांना म्हटलं की आपल्याकडे असा कायदा का नसायला पाहिजे, असायला पाहिजे। तर तेव्हा त्यांनी म्हणजे हाऊसमध्ये प्रॉमिस केलं की असा कायदा आपण पण आणू, पुढे त्याचं शक्ती कायदा हे रूपांतर झालं। त्यामुळे मला असं वाटत होतं की इथे जो म्हणजे कोंडमारा एकंदर जो होतोय, तर इथे मला मोकळेपणे काम करता येतंय हे निश्चित। यामध्ये भाजपच्या राणे घराणं असेल, त्यांनी अनेकदा किचन पॉलिटिक्स ठाकरेंमध्ये होतं अशी टीका केलेली। तर तुमचा आणि रश्मी ठाकरेंचे संबंध कसे होते आणि तुमचं कधी त्यांच्याशी कितपत बोलणं व्हायचं? बघा, 2012ला मी जेव्हा प्रवेश केला शिवसेनेत, तेव्हा सुरुवातीच्या काळात फार कधी त्यांचं बोलणं होत नव्हतं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। म्हणजे मी आता स्पष्टपणे सांगायला हरकत नाही की कधी मोबाईल नंबर त्यांनी मला दिला नाही। आमदार झाल्यानंतर मी त्यांना अनेक वेळा विचारलं की माननीय रश्मीताई, मला अनेकदा असं वाटतं की आपल्याशी एखाद्या विषयावर चर्चा करावी, काही महिला आघाडीने काहीतरी करावं कार्यक्रम किंवा काय, तर त्यांनी कधीच मला त्यांचा मोबाईल नंबर दिला नाही। मग असं का? मग हा प्रश्न नेहमी मला पडायचा की असं काही कोणाला रोज मोबाईलवरून त्रास देणार नाही आहे किंवा मी त्यांना व्हॉट्सॲपवर उठसूट काही पाठवणार नाही आहे, परंतु हे त्यांनी मला का दिला नाही त्याचं उत्तर मला आजपर्यंत नाही मिळालं। प्रवक्ता म्हणून माझा परफॉर्मन्स चांगला होता, जेव्हा जेव्हा वोकल व्हायचं होतं, सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, त्यांचा फोन यायचा मला, एखाद्या वेळा काहीतरी आवडलं की त्या फोन करायच्या, तेही मी लपवून ठेवणार नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। परंतु एकंदर त्यांनी मला कधी आपलं मानलंच नाही असं वाटतं। माझा यालाच जोडून एक प्रश्न आहे की यामध्ये आपण पाहायला गेलं तर सुषमा अंधारे ह्या पक्षामध्ये फार लेट आल्या, पण पाहायला गेलं तर त्यांचे आणि रश्मी ठाकरेंचे संबंध किंवा त्यांचे जे ठाकरेंशी असलेले संबंध फार जुळून लवकर आले। तर मग यामुळे कुठेतरी तुमच्या महिला नेत्यांची दमछाक झाली का? त्यामधून तुम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला का? हाच कोंडमारा होता का? नाही, कोंडमारा म्हणजे कसा होता की माननीय उद्धवजींचं आपण त्यांना भेटू न शकणं। मला बघा, मी एका काडर बेस्ड पार्टीमध्ये होते, BJPमध्ये होते, तिकडे पद्धत वेगळी असते, आणि जेव्हा एक सिंगल विंडो एक पक्ष असतो तेव्हा तिथे पद्धत वेगळी असते। तुम्हाला पक्षप्रमुखांशी अनेक वेळा काही गोष्टींवर, जेव्हा ही सगळ्या फाटाफूट झाली त्यानंतर बऱ्याच गोष्टी मला त्यांना सांगाव्याशा वाटत होत्या किंवा त्याच्यावर चर्चा करायची होती, परंतु ती संधी मिळत नव्हती। आणि विदिन द ऑर्गनायझेशनही काही असायचं की जेव्हा मला लक्षात येतो की आपण हिंदुत्वापासून दूर चाललो आहे, तर हे फ्रँकली डिस्कस करणं शक्य होत नव्हतं, आणि ह्याला मी कोंडमारा म्हणेन। अर्थात आणि तुमचा म्हणजे सगळ्यांचा जो आवडीचा प्रश्न आहे की सुषमा अंधारे यांच्याबद्दल, बघा, त्यांना दिलेलं काम त्या करत आहेत, मी त्यांच्यावर टीका करणार नाही, त्यांना दिलेलं काम त्या करत आहेत, परंतु हिंदुत्व ज्या व्यक्तीचा आणि हिंदुत्वाचा कधी संबंधच नव्हता, झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर, तो नंतर एका हिंदुत्ववादी पक्षाचा चेहरा बनतोय, तेव्हा तिथे काही कॉम्पिटिशन किंवा चुरस किंवा जेलसी नाही,
इट इज आम्हाला ते पटतच नव्हतं. म्हणजे असं नाही मला माझं मीडिया मायलेज मिळत होतं, नीलमताईंना मिळत होतं, सगळ्यांना मिळत होतं, तो विषयच नाही आहे. कारण बघा पक्षातमध्ये कॉम्पिटिशन असतेच, सगळीकडे असते आणि एक जण आला म्हणून काही दुसऱ्याची रेग कमी होत नाही, आपण आपली रेग वाढवायची असते, हे आम्हाला माहिती आहे. परंतु त्यांचं जे काय एकंदरच होतं ते न पटण्यासारखं. आता मी तुम्हाला पुन्हा ठाकरे ह्या आडनावाकडे घेऊन येतो. तुमच्यासोबत आता आणखी एक ठाकरे जोडले गेलेत, राज ठाकरे. किती फायदा होऊ शकतो? बघा त्यांचं फॅन फॉलोईंग आहे, एक चॅरिस्मॅटिक लीडर आहे, त्यांच्या सभांना निश्चितच गर्दी होते आणि त्यांचे विचार अतिशय सुस्पष्टपणे ते मांडतात. म्हणजे त्यांना जे वाटतं राईट आहे, रॉंग आहे, ते त्याच्यामध्ये कुठलंही तडजोड करत नाही. आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडपेक्षा राज ठाकरे एक स्वतः व्यक्ती म्हणून त्यांचं फॉलोइंग आहे. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. आणि त्यांनाही वाटलं की नाही आता निश्चितच मोदीजीच देश चालवू शकतात. त्याच्याबद्दल त्यांनी सगळं सांगितलं आहे की त्यांनी बिनशर्त पाठिंबा का दिला. आणि त्यामुळे ठाकरे हे आडनावपेक्षा राज ठाकरे ॲज अ मनसे म्हणून आमच्यासोबत. तुम्ही कोंडमारा हा शब्द वापरला. मी तुम्हाला कोंडमारा हा शब्द वेगळ्या अर्थाने विचारतो. महायुतीची जागा वाटप झाली, त्यामध्ये तुम्हाला खूप ओढताण करावी लागली. म्हणजे तुमची अमरावतीची जागा तुमची हिसकावून घेतली. तुमच्याकडे अनेक ठाण्यामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागला, कल्याणमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागला. तर ही दमछाक का झाली? म्हणजे नाही बघा, आपण जर का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा इतिहास आपण स्टडी केला युतीमध्ये, अनेक वेळा ज्या फार पूर्वी भाजपच्या जागा होत्या त्या शिवसेनेकडे आल्या काही वर्षांपूर्वी आणि शिवसेना तिकडे जिंकत गेली. आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर का वाटत असेल की आता खूप वर्ष तुमच्याकडे होती, आता आमच्याकडे पाहिजे. कारण युतीच्या राजकारणात काय होतं, अनेक वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष काही कार्यकर्त्यांना न तिकडे वॉर्ड लढता येतो न विधानसभा लढता येते. आणि हे वायसे वर्सा दोन्हीकडच्या लोकांना असं होऊ शकतं की आम्हाला अनेक वर्ष एक वॉर्ड देखील लढायला मिळत नाही आहे. आणि त्या कार्यकर्त्यांची ती भावना अगदीच खरी आहे. म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल, आणि त्यामुळे आणि नंतर हा सर्व्हेचा पण भाग होता. परंतु आपण एक मानलं पाहिजे की काही प्रसारमाध्यमांनी असं म्हटलं होतं की शिंदे गटाची बोळवण 8 ते 10 जागांवर होईल. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं की हम भी कुछ कम नहीं है. म्हणजे जरी युतीच्या राजकारणात असेल आणि आम्ही एकत्र आहोत, घट्टपणे एकत्र आहोत, परंतु आमच्या जागा आम्ही राखल्या. काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले, काही सोडाव्या लागल्या, ठीक आहे. तशा भाजपने काही सोडल्या, काही आम्ही सोडल्या, आणि हे पूर्वी पण होत होतं, आत्ताच नव्याने काही होतं. पण सर्वेचा दाग तुम्हालाच दाखवला नाही बघा. त्यांच्याही काही बदललं ना. मुंबईमध्ये पूनम महाजन यांची जागा बदलली, पण ती जागा त्यांच्याचकडे राहिली ना. हो, जागा त्यांच्याकडे राहिली, पण अमरावतीची जागा त्यांनी घेतली. एक अमरावती एक अपवाद आहे. पण रामटेकची जागा उमेदवार बदलला पण धनुष्यबाणच आहे विदर्भामध्ये. तुम्हाला अजून एक विचारायचं आहे मला की तुम्हाला सर्वेचा धाक दाखवला, सर्वेमुळे ती जागा आम्हाला द्या असं सांगितलं गेलं आणि बऱ्याचशा जागांवरती दावा केला. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील, आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली, तिथेही असंच झालं तर? नाही, मला असं वाटतं सर्वेच्या बाबत थोडी भीती प्रत्येकाला असली पाहिजे. कारण परफॉर्मन्स चांगला होईल आणि कुठेतरी शिथिलपणा कोणामध्ये आला असेल स्थानिक ठिकाणी तर दे विल बी ऑन देअर टोज आणि दे विल स्टार्ट वर्किंग. किंवा म्हणजे अर्थात बघा, आपण पाहतो की फार असे थोडे आमदार असतात की जे परफॉर्म करत नाही. मेजॉरिटी लोकांना परफॉर्म करावंच लागतं की त्यांना सुद्धा पुन्हा निवडून यायचं आहेच. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना
और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आणि जो जे मतदारांमध्ये सतत असतात, लोकांमध्ये सतत असतात, तर त्यांना त्याची काही भीती नसते। पण तो सर्वे एकांगी नाही वाटत, म्हणजे तुमच्या तिघांचा सर्वे झाला पाहिजे। नाही, मला असं तो एकांगी नाही वाटला, कारण भारतीय जनता पक्षाच्या पण सीट बदलल्या गेल्या, उमेदवार बदलले गेले, त्यामुळे असं म्हणता येणार नाही की तो एकांगी होता। लोकसभेच्या जर जागा पाहिल्या तर त्या जागा मिळवण्यासाठी अजित पवार गट आल्यामुळे थोडी दमछाक का होईना शिवसेनेची झाली, तर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येतात, तर त्यासाठी पहिला काही मास्टर प्लॅन राखून ठेवलाय का? मास्टर प्लॅन आहे, माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे निश्चितच आहे। आणि आपण पाहाल की विधानसभेचं जागा वाटप देखील अगदी स्मूथली होईल, व्यवस्थित होईल, कारण हे तीन लोक जे आहेत हे सतत जनतेमध्ये राहणारी लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या पक्षावर त्यांची चांगली पकड आहे। त्यामुळे बघा, रस्सीखेच तर होणारच आहे असं मी म्हणत नाही, परंतु जे आपण पाहतो की महाविकास आघाडीमध्ये झालं, तिकडे तर प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंबरोबर युती होती, ती इतर दोन लोकांना आवडली नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अनेक ठिकाणी त्यांनी कुठे एकाला सपोर्ट केलं, दुसऱ्याला सपोर्ट केलं, म्हणजे आपण वंचितचं पाहिलं तर म्हणजे त्याला काही अर्थच नव्हता, कुठे कोणाला सपोर्ट करतायत तर कुठे कोणाच्या समोर उमेदवार उभे करतायत। त्यामुळे तिकडे सगळा विस्कळीतपणा पहिल्यापासून होता, कधीपासूनच त्यांनी ही इंडी आघाडी जी तयार केली, परंतु त्याच्यावर ते स्वतःच त्यांनी म्हणजे एकमत कधीच झालं नाही त्यांचं। तुमचा किती जागा लोकसभेत 100% म्हणजे डंके की चोटपर इतक्या जागा सीटी निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? आमच्या म्हणजे शिवसेना म्हणून आमच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि पूर्ण महायुती म्हणायचं तर नक्कीच 45 पार आम्ही करणार। तुम्ही म्हणते की तुमच्या सर्व जागा येतील शिवसेनेच्या, पण सर्वे तर उलटा सांगतो, सर्वे सांगतो की शिंदे गटाच्या एकही जागा येणार नाहीत। नाही, कोणाचा सर्वे हा? अब मला सांगा, हे असे सर्वे खूप होत असतात ना, मला असं वाटतं तुम्ही फार सर्वेची चिंता करताय, इतकी तुम्ही चिंता करू नका, कारण काय की आम्हाला माहिती आहे ना, आमचं ॲनालिसिस आहे, मुख्यमंत्र्यांकडे डेली रिपोर्ट्स येत आहेत आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एक जागेवर बारकाईने पाहतात। आज तुम्ही पाहिले नाशिकमध्ये ते सगळं जे साधू संतांबरोबर काल ते बसले, तिथेही त्यांनी ते वातावरण हे केलं, त्याच्यानंतर अन्य ठिकाणी सुद्धा कोल्हापूरमध्ये देखील ज्या काही थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या ते ठाण मांडून बसले ते आणि सगळं सॉल्व्ह करून आले। मला आता एक लोकसभा इलेक्शन चालू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे, फार बिलो द बेल्ट असे सगळा प्रचार सुरू आहे। आजच एक स्टेटमेंट आलं आहे की मेरा बाप गद्दार आहे असं श्रीकांत शिंदेनी कपाळावर लिहावं, काय तुम्हाला म्हणायचं आहे याबद्दल? नाही, मला असं वाटतं ह्याचा अत्यंत विपरीत परिणाम उबाठा गटावरच होणार आहे, कारण लोकांनाही आवडणार नाही आहे। तुम्ही एखाद्या सिनेमामध्ये, त्या सिनेमामध्ये ज्या दीवार चित्रपटात तो डायलॉग वगैरे सगळा होता आणि तो विषय होता, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तर हे या बाबतीत तर अजिबातच जुळत नाही पहिली गोष्ट म्हणजे। आणि तुम्ही श्रीकांत शिंदे हे 2 टर्म जिंकलेले खासदार आहे, एक परफॉर्मन्स असणारे संसद रत्न त्यांना पुरस्कारित आहेत, आणि तुम्ही गद्दारी गद्दारी जे बोलता, हो मतदारांची गद्दारी तुम्ही केली, तुम्ही कोणाकोणाच्या कपाळावर लिहिणार? मग तुम्हाला म्हणजे पहिले तर तुमच्या स्वतःच्या कपाळावर तुम्ही लिहिलं पाहिजे, कारण तुम्ही गद्दारी तुम्ही केली, तुम्ही लोकांचा मॅन्डेट झुगारला आणि हे अशा पद्धतीने बिलो द बेल्ट बोलणं। प्रियंका चतुर्वेदी आपण पाहिलं की त्याही वेळेला जेव्हा त्यांना राज्यसभा मिळाली, 4 खासदार जे सिनियर मोस्ट होते त्यावेळी त्यांना इच्छुक होते, चंद्रकांत खैरे असतील, त्यांना त्यावेळी ही फेल्ट व्हेरी मच चीटेड, कारण ते अगदी थोडक्या मताने हरले होते मागच्या वेळेला,
त्याच्यानंतर उरलेले 4 खासदार होते, आढळराव असतील, त्याच्यानंतर अनंत गीते असतील, जे 4 आमचे आमदार त्यावेळी पडले होते 2019ला, ते जिंकू शकले नाहीत. तर त्यावेळी अशी आनंदराव अडसूळ होते, म्हणजे 3-3, 4-4 टर्मचे खासदार होते ज्यांनी परफॉर्मन्स दाखवला होता. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. काही कारणांनी ते त्यावेळेला विजयी नाही झाले, परंतु त्यांना न पाठवता प्रियंका चतुर्वेदींना पाठवलं. त्यानंतर अशाही चर्चा आहेत की त्यांना डावोसच्या दौऱ्यावर नेलं होतं, त्यांचा काही संबंध नव्हता त्या विषयाशी, परंतु आम्ही त्याच्यावरून कधी घाणेरडं बोललो नाही. आता त्यांना त्यांची सुप्त इच्छा आहे आणि त्या प्रयत्नही करत होत्या की आमच्याकडनं त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळावी, रवींद्र वायकर जिकडे आता त्यांना मिळाली आहे तिथे, परंतु ती त्यांना मिळाली नाही आणि त्या प्रयत्नात होत्या की शिवसेनेकडनं त्यांना तिकीट मिळावं आणि ते झालं नाही. आणि म्हणून आज त्यांनी म्हणजे 2 वर्षांनी हे सगळं त्या बोलतात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे अगदीच अशोभनीय आहे. म्हणजे प्रियंका चतुर्वेदी बंड करणार होत्या? नाही, त्यांना आता त्या प्रयत्नात होत्या. म्हणजे आता एकट्याने काय बंड करणार, बंड करायला ताकद तेवढी त्यांच्यात कुठे आहे. परंतु एकंदरच अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत हलक्या दर्जाचं आहे. मी एक युती धर्माकडे तुम्हाला घेऊन येतो की युती धर्म पाळला पाहिजे असं आपण म्हणतो, आणि लोकसभा इलेक्शन जर चालू असेल तर त्या काळात तो पाळलाच पाहिजे. मध्यंतरी आमच्याकडे पंतप्रधानांची मुलाखत झाली, त्यांनी उद्धव ठाकरेंना दरवाजे खिडक्या सगळं ओपन करून ठेवलेलं आहे. एकनाथ शिंदे तुमच्याकडे आहेत, एवढी मोठी रिस्क घेऊन आलेत, तरीसुद्धा उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजे खिडक्या उघड्या ठेवल्यात. काय अर्थ काढेल याचा? बघा, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. त्यांना अत्यंत आदर आहे ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, आणि अजूनही ते त्यांचा मुलगा एक सुपुत्र या नात्याने त्यांच्याकडे पाहतात. आणि बियॉन्ड पॉलिटिकल थिंकिंग किंवा ते म्हणाले की उद्धव ठाकरे माझे काही शत्रू नाही आहेत. म्हणजे अर्थात हे अराजकीय त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. उद्धव ठाकरे माझे राजकीय शत्रू नाहीत. उद्या एकनाथ शिंदे असं म्हणू शकतील? नाही, बघा, हे एकनाथजी शिंदे आत्तासुद्धा तुम्ही पाहिलं की त्यांची वक्तव्य आहेत ते फार थोड्या वाक्यात बोलतात. ते नेहमी म्हणतात तुम्ही मला काही बोला, किती टीका करा, मी कामातून दाखवून देईन. आणि त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे आता असा काही विषय नाही. आणि मोदीजींनी पण जे काही म्हटलं त्याचा अगदी काही तंतोतंत अर्थ तसाच होतो असं नाही. त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला. लोकसभा इलेक्शन आहे, ह्या काळामध्ये कुठलंही स्टेटमेंट देताना फार जपून द्यावं लागतं. तरीसुद्धा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र बघणं तुम्हाला आवडेल काय? मला वाटत नाही ते एकत्र येतील, परंतु मला असं वाटतं की आता एक ट्रॅकवर माननीय एकनाथजी शिंदे चालले आहेत आणि ते परत काही एकत्रीकरण होईल असं वाटत नाही. आणि कार्यकर्त्यांची पण मानसिकता आता एकनाथ शिंदे हेच पक्षाचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत, आणि मला असं वाटत नाही की कोणाला परत ते एकत्र येतील असं वाटतं किंवा पाहायला देखील आवडेल. लोकसभेनंतर काही भूकंप वगैरे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात? तुम्हाला काही व्हायब्रेशन जाणवले का जमिनीतनं? तुम्ही खास चांगलं सांगू शकता त्याबद्दल? नाही, तसे आत्ता तरी काही सांगता येत नाही. परंतु असं आहे की महाराष्ट्रातलं राजकारण हे खूपच अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि कधी काही होऊ शकतं हे गेल्या वर्षभरात आपण 2023 आणि 24मध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे
बघूया पुढे काय काय होतं. एक असं राजकीय विश्लेषक सांगतात की एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचं वर्चस्व ठाणे जिल्ह्यावरती प्रचंड आहे, म्हणजे पूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे. मुंबईत त्यांचं फार वर्चस्व नाही आहे. मग मुंबई महापालिका जड जाईल तुम्हाला? नाही, बघा असं आहे की सगळ्याच आता ठाणे महापालिका आहे, बऱ्याचशा महापालिका आमच्याकडे आहेत, संभाजीनगरची वगैरे. परंतु आता असं आहे की मुंबई महानगरपालिका अनेक वर्ष शिवसेनेचा महापौर होता आणि भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत होता. त्यामुळे ठाण्यावर वर्चस्व आहे म्हणून मुंबई, आता बघा मुंबईच्या सीट्स 3 सीट BJP लढते, 3 सीट शिवसेना लढते. त्या आम्ही आमच्या 3 जागा राखल्या आहेत. त्यामुळे असं नाही की आम्ही देऊन टाकल्या. आमच्या ज्या चिन्हावर ज्या 3 जागा आम्ही लढतो त्या आम्हीच लढत आहोत. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये देखील राईटफुली ज्यांच्या जागा आहेत ते त्यांना मिळतील. जसं महायुतीचं सरकार झालं, शिंदे आणि फडणवीसांचं मिळून एक सेफ सरकार असताना देखील अजित पवारांची एंट्री झाली. त्यानंतर लोकसभांमध्ये जागा खेचसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. तर कुठेतरी अजित पवार गट महायुतीत आल्यामुळे कुठेतरी धुसफूस असते का या 3 पक्षांमध्ये? नाही, बघा ते खूप अनपेक्षित होतं. माननीय अजित पवार हे महायुतीत जॉईन होतील. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. परंतु आपण पाहिलं होतं की पवार कुटुंबामध्येच किंवा अजित पवारांना डावलण्याचा कार्यक्रम बऱ्याच वेळा झाला आणि सुप्रिया सुळेंनाच पुढे आणावं मुलीला, हे माननीय शरद पवार हे करतच आलेले आपण पाहिलं. आणि तेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला, ते राजीनामा नाट्य सगळं आपण सगळ्यांनी पाहिलं 24 तास. आणि त्यानंतर तेव्हाही अजित पवारांना जर का वाटत असेल की पुढच्या पिढीने पुढे यावं आणि पक्ष सांभाळावा, तर मला असं वाटत नाही की त्यांचं काही चुकलं आहे. आणि नंतरच्या काळात आपण पाहिलं की आपल्याला जर का पुन्हा एकदा मोदीजींचंच सरकार हवं असेल, केंद्रामध्ये तेच नेतृत्व असेल, कारण 10 वर्ष आपण पाहिलं आहे की चांगलं काम देशामध्ये झालं आहे, सर्वच आघाडीवर देश पुढे गेलेला आहे. आणि देशाची इमेज म्हणजे हिंदुस्थानकडे पाहण्याची जी पूर्वीची दृष्टी होती इतर देशांची, त्याच्यात आता पुष्कळ फरक पडलेला आहे. आणि हेच लोकांना हवं आहे. त्यामुळे जर का अजित पवार देखील जॉईन झाले तर ठीक आहे, आश्चर्य वाटलं, अनपेक्षित होतं आणि थोडं वाटलं सुद्धा सर्वांनाच की अरे आता परत सीट ॲडजस्टमेंटमध्ये काही इकडे तिकडे होऊ शकतं. परंतु आपण पाहिलं ओव्हरऑल सगळं सुरळीत. तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केलात. पवारसाहेबांचं 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आलं की शिवसेनेची जी विचारधारा आहे ठाकरे गटाची ती आमच्यासारखीच आहे. ठरवून केलेलं स्टेटमेंट आहे, कोण डॅमेज होईल याच्यामध्ये? बघा, शरद पवार निवडणुकीच्या वेळा वगैरे असे ते स्टेटमेंट्स देत असतात. त्याच्यातनं काय अर्थ काढायचे ते बघा आपण काढू शकतो, त्यातनं अर्थ निघतात किंवा त्यांनी मुद्दामून म्हटलं कसं म्हटलं. परंतु वस्तुस्थिती ही आहे, आपण जे प्रॅक्टिकली बघतोय की उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून दूर निश्चितच गेलेले आहेत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि सावरकरांच्या बाबतीची भूमिका असेल किंवा अनेक ठिकाणी म्हणजे सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं म्हणायचं आणि रोज उठून आपण सहन करतोय. तिकडे राहुल गांधी वाटेल तसं वक्तव्य करतायत, त्यांना माफीवीर म्हणतायत सावरकरांना, आणि तरी तुम्ही म्हणजे तुम्ही अशी का भूमिका घेत नाही की नाही हे आम्हाला चालणार नाही, आम्ही तुमच्यावर बसू शकत नाही. हे अशी भूमिका अपेक्षित होती. परंतु आता आणि अनेक आपण पाहिलं, नवनीत राणांचं मॅटर असेल किंवा हनुमान चालिसाचा विषय असेल, पालघरच्या साधूंचा हत्याकांड असेल, अनेक गोष्टीतून म्हणजे जे आम्ही म्हणत होतो ना कोणमारा, की तिकडे हिंदुत्वापासून जे आम्ही दूर होत होतो हेच पटत नव्हतं. आणि ते आता तर त्यांनी क्लिअरली त्यांचं जे ओपनिंग वाक्य असायचं भाषणामध्ये, तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो, हे त्यांनी आता मागे टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची वाटचाल ही हिंदुत्वापासून दूर झालेली आहे आणि हे सगळं
त्यांचे मित्र संजय राऊत हे सगळं घडवून आणतायत हे आता अगदी स्पष्टच झालं. नाही, तुम्ही असं म्हणताय की काँग्रेस सावरकरांचा अपमान करते, उद्धव ठाकरे तो अपमान सहन करतात, पण भाजप सावरकरांना भारतरत्न देत नाही. बघा असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि पुढचं भारतीय जनता पक्षाचा देखील मनात आहे की असं सावरकरांचा सन्मान अनेक ठिकाणी झालेला आहे. म्हणजे अंदमान निकोबारमध्ये असेल, मग पार्लमेंटमध्ये असेल, त्यांचं तैलचित्र पुतळा बसवणं हे सगळीकडे झालं आहे. आता राहिला प्रश्न भारतरत्नाचा, तोही पुढच्या काळात निश्चितच होईल. एक नेत्या म्हणून तुम्ही पक्षाची पुढची वाटचाल आणि राजकारणासंबंधीच्या आपल्या फार चर्चा झाल्या. पण मनीषा कायंदे येणाऱ्या निवडणुकांच्या काळात असेल, विधानसभा लोकसभा निवडणुकांच्या काळात असेल, एक वेगळ्या चेहऱ्यामार्फत लोकांसमोर येईल का, किंवा त्यांच्यावर मोठी काय जबाबदारीची त्यांना अपेक्षा आहे? बघा, मला कार्यकर्त्यांमध्ये राहायला आवडतं. मला संघटनात्मक काम जे माझ्या आवडीचं नेहमी राहिलेलं आहे, ती संधी मला माननीय एकनाथजी शिंदे यांनी सचिव करून या माध्यमातून मला दिलेली आहे. प्रवक्ता म्हणून पण मी आहेच. विधान परिषदेवर पण मला काम करायला मिळतं आहे. म्हणजे सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी मला काम करायला आवडतं. मला महाराष्ट्रात फिरायला आवडतं, लोकांच्या समस्या जाणून घ्यायला आवडतात. खास करून मला ज्या समस्या हाताळायला आवडतात, शिक्षकांच्या समस्या मला हाताळायला आवडतात, महिलांच्या समस्या अनेक जशा आम्ही सभागृहाच्या माध्यमातून मांडत असतो किंवा त्याच्यावर काहीतरी निराकरण करत असतो, तर हे माझे आवडीचे विषय, ते मला करायला मिळतात. पुढे जी काही संधी पक्षाकडून मिळेल ती निश्चितच करेन. फार छान गप्पा मनीषाजी आपल्यासोबत झाल्या आणि फार छान दिलखुलास उत्तरही तुम्ही आपल्या माध्यमातून दिलेली आहेत. फार फार धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.